मुंगळ्या राणी काकूला धमकी देऊन निघून गेला आणि राणी काकू सुन्न होऊन मुंगळ्या गेला त्या दिशेनं बघत राहिली. त्यावेळी अन्नी आ आ आज्जे करून बोंबलत होता तर शंकर तिच्या कमरेवर रडत होता आणि त्या सगळ्या आवाजाने आत झोपलेला वामन उठून रडायला लागला होता. तेव्हा स्वतः राणी काकूच आज्जे आज्जे करत मोठ्यांदा रडायला लागली होती. आज प्रथम तिला तिच्या वडीलधाऱ्या भक्कम आधाराची जाणीव झाली होती. राणी काकूने रडता रडता सभोवती बघितलं. हा वाडा, इथला सगळा जमीन जुमला तिचा अन्नी, परसू, शंकर आणि वामना ह्या सगळ्यांचा होता. तिचं तर ते एक विश्व होतं. तिला इथे कसल्याच गोष्टीची ददात नव्हती. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे आता जगाच्या आड तिचा आणि परसूचा संसार नीट चाललेला होता. हे सगळं सुखाच्या सावलीत तिचं चाललेलं असताना हा मुंगळ्या तिला सगळं सोडून जायला सांगत होता आणि ते कसं शक्य होतं? तरी तो मुंगळ्या तर ब्रह्मशस्त्र घेऊन तिच्यासमोर उभा होता आणि त्या ब्रह्मशस्त्राचा काय परिणाम होणार आहे हे तिला चांगलंच माहिती होतं. या अचानक आलेल्या भयंकर संकटानं ती सैरावैरा झाली होती. खरं तर इथं जे काही होतं ते सगळं ह्या वेड्या अन्नीचं होतं. त्यात तिचा, परसूचा किंवा तिच्या मुलांचा काहीही वाटा नव्हता, कारण ती आणि तिची मुलं इथला गडी परसूची होती. आणि राणी काकू अन्नीला तसंच सोडून आत माझघरात आली तेव्हा तिला एकदम कापरं भरलं. तो कोण कुठला मुंगळ्या तिचं सर्वस्व मागत होता आणि देवा तिला ते द्यायला लागणार होतं. आता हा तिचा आणि परसूचा प्रश्न नव्हता, तर तिच्या मुलाचा आणि अन्नीचा सुद्धा प्रश्न होता. आणि त्या क्षणी राणी काकूला आपल्या त्या अपंग नवऱ्याचा विलक्षण संताप आला होता. या वेड्या नवऱ्यामुळे आणि तिच्या त्या आज्जे सासूच्या हट्टामुळे आज तिच्यावर, तिच्या परसूवर आणि मुलांवर ही पाळी आली होती. तसं राणी तिरीमिरीने ओसरीवर गेली आणि आज्जे आज्जे करून बोंबळणाऱ्या अन्नीला तिने वेड्यासारखं मारायला सुरुवात केली. तेव्हा राणी काकूचा अगदी तोल गेला होता. ती अन्नीला मारताना ओरडत होती की का तो असा जन्मलास? जर एक मूल मला द्यायची ताकद आणि अक्कल नव्हती तर मग तू जगलास तरी का? बघ बघ मेल्या, तुझ्या नपुसकत्वामुळे मी, माझी पोरं कशी वाटेवर आलो आहे. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा राणी काकूचा हा अवतार आणि तिचा मार खात घाबरलेला अन्नी फक्त आ आ आज्जे करून रडत तिथे मुतत राहिला होता. आमच्या सोलापूरच्या धनगर मुंगळ्यानं नीट पट मांडून बाजी खेळली होती. तेव्हा तो त्या सारीपाटाची बाजी जिंकणारच हे त्याला माहिती होतं. आणि एकदा का तो ती बाजी जिंकला की मांजरीवाडीतला मान्यवर शेतकरी होणार होता तो. त्यानंतर त्या सातमाईंच्या म्हातारीनं त्याला इथे रामशा धनगरवाडी वसवायला कितीही आडकाठी घेतली तरी नंतर तो तिला ऐकणार नव्हता. तो सातमाईंचा वाडा, त्याचा वाडा जाळायची धमकी देत होता ना, तर आता एकदा का दाजीचं सगळं त्याला मिळालं की तो 100-200 धनगर इथे आणून ठेवणार होता आणि नंतर कोण त्याच्या वाड्याला हात लावतो हे तो बघणार होता. कारण शेतकऱ्यापेक्षा धनगर जात किती चिवट असते हे त्याला माहिती होतं. आणि आता तो मांजरीवाडीला दाखवून देणार होता. इकडे राणी काकू अन्नीला मारून नंतर स्वतः दमली आणि आपल्या शंकराला आणि वामण्याला घेऊन आपल्या खोलीत जाऊन रडत बसली. दुपारी शेतावरून परसू जेवायला आपल्या वाड्यात आला तेव्हा राणी काकू चुलीकडे नाही हे बघून त्याला फार आश्चर्य वाटलं होतं. तेव्हाच त्याला त्याच्या खोलीतनं राणीचं रडणं ऐकू आलं आणि तो घाईघाईत आपल्या खोलीत गेला. तेव्हा अन्नी रडून रडून ओसरीवरच्या त्या कोपऱ्यात गाढ झोपला होता, तरी त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं नव्हतं. परसू आपल्या खोलीत आला. राणी काकूनी त्याला बघितलं तसं ती तीरासारखी उठली, त्याच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, परसू घात झाला रे, घात झाला. एवढं बोलून ती ढसाढसा रडायला लागली. परसूला कळेना काय झालंय. तेव्हाच त्याला अन्नीची आठवण आली आणि तो राणी काकूला हलवत ओरडला की राणी, अन्नी कुठं आहे? आणि राणीने डोळे पुसत पुसत नंतर परसूला मुंगळ्याचं सर्व काही सांगितलं होतं. ते ऐकून परसू राणीचे डोळे पुसत म्हणाला, राणी, तू काय पण जीवाला घोर लावूनशान घेऊ नगस. म्या असताना तुला, माझ्या पोरांना आणि आपल्या अन्नीला कोणी पण हातनं काढणार नाही. अगं राणी, तुला एवढा कळत नाही? तो मुंगळ्या हात गावामध्ये आथा आलाय आणि मी हात कवा धरणं आहे.
आणि त्यो धनगर आहे तर म्या पण धनगर आहे. राणी तो बोलल बोलल आणि ग बशील. चल मला सांग अन्नी कुठं आहे. नंतर त्यांनी ओसरीवर झोपलेल्या अन्नीला उचलून आत आणलं होतं. राणी काकूचं आपल्या परसूच्या बोलण्यानं समाधान काही झालेलं नव्हतं. त्यावेळी तिला माहिती होतं जर अशीच वेळ आली तर तिला हा धीर आणि आधार देणारा परसू जगाच्या दृष्टीनं फक्त तिच्या शेतात राबणारा तिचा एक गडी होता आणि गड्याच्या बोलण्याला काडीची किंमत नसते. त्यामुळे नंतर तिनेच नीट विचार केला, जर मुंगळ्याला तिची सगळी इस्टेट पाहिजे असेल तर तो तिला त्यांचं बिंग न फोडता फक्त धमकावत बसेल. कारण जर त्याने तिचं बिंग फोडलं तर ती 12च्या भावात जाणार होती, पण त्यामुळे मुंगळ्याला सुद्धा काहीही मिळणार नव्हतं. जसं आराकाकांच्या इस्टेटीचं त्याच्याकडे झालं तसं. आणि ह्या सगळ्याचा अर्थ मुंगळ्या तिला फक्त धमकवत राहणार होता, पण तो काहीही करू शकत नव्हता. तसंच तिला सातमाईंच्या वाड्यावर आणि गावावर इतका विश्वास होता की सातमाईंची आजी आणि गाव परक्या धनगराच्या बोलण्यावर कदापि विश्वास ठेवणार नाहीत. तसं हुशार राणीनं ठरवलं की मुंगळ्या त्या होळीची बोंब मारण्यापूर्वी आपण सातमाईंच्या वाड्यात जाऊन मुंगळ्याच्या नावानं बोंब मारायची. तिने जेव्हा हे परसूला सांगितलं तेव्हा त्याने ठीक आहे म्हणून मान हलवली. राणी काकू त्या दिवशी अगदी भल्या पहाटे सातमाईंच्या वाड्यावर पोहोचली तेव्हा आजी आणि आत्या पहाटेचा पहिला चहा घेत बसल्या होत्या, तर गुरुजी अजून झोपलेले होते. राणीला इतक्या पहाटे आलेलं बघून आजीला आणि आत्याला फार आश्चर्य वाटलं होतं. पण जेव्हा आजीला आणि आत्याला राणीनं सांगितलं की काल सकाळी मुंगळ्या तिच्या वाड्यावर येऊन अन्नीची सगळी इस्टेट त्याला विकण्याबद्दल सांगत होता, हे ऐकून आजी रागानं राणी काकूला म्हणाली, राणी हे सगळं तूच केलं आहेस. अगर रस्त्यावरच्या कुत्र्याला तू घरात घेतलास, भाकरी खायला घातलीस, आता ते कुत्रं तुझा उंबरठा सोडून बाहेर जाणार आहे का? अगं तूच त्याला शंकरचा मामा गावासमोर केलंस, त्यामुळे त्याची ही मजल गेली. आजीचं ओरडणं ऐकून राणी काकू रडायला लागली. ते बघून आत्या आजीला म्हणाली, आये आता ते सगळं जाऊ दे, तरी आता तू काय करायचं ठरवलं आहेस? तेव्हा आजी शांत होत म्हणाली, राणी तू आता तुझ्या वाड्याकडे जा, मी बघते त्या मुंगळ्याचं काय करायचं आहे ते. तेव्हा बरं म्हणून राणी काकू आपल्या वाड्यात आली तेव्हा तिची खात्री होती की सातमाईंच्या वाड्यामुळे आता तो परका धनगर शांत बसेल, कारण त्याचासुद्धा इथे वाडा होता. त्यात आता तिने शंकरला आणि वामनला सातमाईंच्या पायावर अन्नीची पोरं म्हणून घातलं होतं. त्या दोघांच्या जन्माअगोदर सातमाईंनी अन्नीची पोरं असा तिला कौल दिला होता. म्हणजे उद्या जरी मुंगळ्यानं परसूच्या नावानं बोंब मारली तरी कुणीही त्याची ती बोंब खरी मानणार नाही. उलट तो तिची इस्टेट घेण्यासाठी खोटं बोलतोय असंच मानणार गाव. त्यावेळी राणी काकूनी हा सगळा विचार केला तरी तिला जाणवलं, जरी मुंगळ्यानं तिच्या आणि परसूच्या संबंधाबद्दल सांगितल्यानंतर सातमाईंच्या वाड्यानं आणि गावानं त्याच्यावर विश्वास नाही ठेवला तरी त्यांच्या मनात त्याबद्दल संशयाचा किडा वळवळत राहणारच ना, कारण तो एक मनुष्य स्वभावच आहे. कदाचित सातमाईंच्या आजीला वाटेल परसूमुळेच आपण आपल्या माहेराला दूर लोटलं आहे. पण आता राणीजवळ कोणाला काय वाटेल हा विचार करायला वेळ नव्हता. मुंगळ्याचा तो 2 दिवसाचा अवधी तिला भयंकर मनस्ताप देत होता. त्यात तिला त्या रुहीला दिलेल्या बोरमाळेची आठवण झाली. तेव्हा ती बोरमाळ हरवली ती रुहीला कदाचित रानफुलांच्या मळ्यात भाजी चोरायला गेली तेव्हा मिळाली असेल हे तिला सांगता आलं असतं. तेव्हा तिला एकदम आपण सगळ्या गावासमोर मुंगळ्याला आपल्या शंकरचा मामा करणं आठवलं होतं आणि आत्ता तिला तसं करण्यात आपण त्यावेळी किती मोठी चुकी केली हे जाणवलं. त्या एकाच गोष्टीवरनं तिने आपलं गुपित गुप्त ठेवण्याबद्दल मुद्दामच हे असं शंकराला त्याच्या पायावर घालून मामा भाच्याचं नातं जोडलं. हे जर मुंगळ्यानं सगळ्यांना सांगितलं तर गाव त्यावर विचार करीलच, कारण एका धनगराला असं मामा भाच्याचं नातं बांधणं, तसंच तिला आणि मुंगळ्याला एकत्र पडलेलं स्वप्न आणि आजीनं त्याला दिलेली कातळाची जमीन हे सगळं तिच्या आणि परसूच्या विरुद्ध जात होतं. देवा या सगळ्या गोष्टीचा तेव्हा विचार केला नव्हता. राणी काकू जेवढा विचार करायला लागली तेवढा तिच्या मनाचा गुंता वाढत चालला होता. परसूच्या त्या लहानशा घाईमुळे आज हा संकटाचा डोंगर त्या दोघांसमोरही उभा राहिला होता.
आता त्यात जर मुंगळ्याने तिच्याकडे एखादं शेत मागितलं असतं तर ती गोष्ट वेगळी होती, पण तो तर तिच्या जवळची सगळी मालमत्ता त्याला विकून इथून निघून जायला सांगत होता, आणि ते कसं शक्य होतं? हे तिचं घर होतं, तिचा संसार होता, आणि ह्या आपल्या संसाराची ती किंमत करू शकत नव्हती. तसं कुणीही करू शकत नसतं म्हणा. या सगळ्या उलटसुलट विचारांनी राणी काकू अगदी हतबल होऊन आपले हात जोडून रडत सातमाईंना म्हणाली की, सातमाईंनो, मी जे काही परसूबरोबर केले त्याला माझा फार नाईलाज होता. ते मला करावं लागलं. पण परसूनी आणि मी पतीपत्नी हे नातं जोडून ते सगळं केलं, म्हणजे ते आम्हाला करावं लागलं हे तुम्ही जाणता. त्यानंतर आमचे शंकर आणि वामन आम्ही तुमच्या पायावर घालून तुमच्या रक्षणाचा पदर त्यांच्यावर घातला होता. आता त्या तुमच्या रक्षणाच्या पदराखाली तुम्ही माझा संसार सांभाळा, आणि सगळं ठीक झालं की मी तुमच्या नावानं गावजेवण घालीन, तुमच्या तोंडी पूर्णवर्णाचा घास घालीन. त्यावेळी कदाचित सातमाई राणी काकूंना ठीक आहे म्हणाल्या असाव्यात, कारण उपाशी पोटी राहणाऱ्या सातमाईंना त्यांच्यासमोर कोणी पुरणपोळ्यांची चवळ आणि तुपाची वाटी ठेवेल असं म्हटल्यानंतर त्या जेवणाची अपूर्वाई त्यांच्या भुकेल्या पोटाला वाटणारच ना. आणि म्हणून त्या राणी काकू आणि परसूच्या मागे उभ्या राहिल्या असाव्यात, आणि त्यामुळेच पुढं असं काही घडलं की परसू आणि राणी काकू उघडपणे आपला संसार करू शकले होते. ती सगळी नंतरची गोष्ट आहे. आता मुंगळ्याचं काय होतंय ते आपण बघू. आमच्या आजीने नंतर शिवा काकांना आणि नागो काकांना मुंगळ्याच्या वाड्यावर पाठवून त्याला भरपूर दम दिला होता, आणि पुन्हा जर का तो दाजीच्या वाड्याकडे फिरकला तर त्याची हाडं खिळखिळी करण्यात येतील असाही दम त्याला दिला. हे सगळं मुंगळ्याला माझे काका सुनवत असताना तो मात्र दातवनानं दात घासत शांतपणे त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. तो काहीही बोलला नाही, पण त्याला मनोमनी राणी काकूंचा विलक्षण संताप आलेला होता. त्याला वाटलं नव्हतं राणी असं सातमाईंच्या वाड्यावर जाईल. आता शिवा आणि नागो काकांनी त्याच्या वाड्यावर जाऊन त्याला बाहेरनंच दम दिला होता, आणि तो ऐकून आता रुही त्याचा जीव खाणार होती. म्हणजे काही घडण्यापूर्वीच राणी काकूनं त्याच्या धमकीला न घाबरता त्याला चोख उत्तर देऊन टाकलेलं होतं. त्यामुळे आता तो सुद्धा गप्प बसणार नव्हता. मुंगळ्या हा विचार करत दात घासत शिवा आणि नागो काकांचं बोलणं ऐकत होता, आणि ते दोघं त्याला दम देऊन निघाले तेव्हा मात्र तो त्यांना हसत म्हणाला, अहो राणीबाय, काल हत येऊनशान मला म्हणाली, मना हातला समजा एकोणशान निघून जायचं आहे. पण त्यो जाऊ दे समजा, तुम्ही आता वाई चहा पिऊनशान निघा. त्यावेळी त्या निगरगट्ट मुंगळ्याचं बोलणं ऐकून शिवा आणि नागो काका काहीही न बोलता तिथनं परत निघाले. तेव्हा रोहिणी सगळं रामशावाडा आपल्या डोक्यावर घेऊन थैथैयाट केला. तिला कळलं होतं राणीच्या आणि परसूच्या गोपितावर राणीला धमकवून तिचा नवरा तिची सगळी इस्टेट घ्यायला बघतोय, आणि हे ती कदापि होऊ देणार नव्हती, कारण तिथे जे काही होतं ते त्या अपंग अन्नीचं होतं. त्यात रोहीला याचंच वाईट वाटलं होतं की कुणाजवळ कितीही पैसा असला तरी आपलं घरदार सोडून जाणं किती दुःखदायक असतं. त्या दाजी पवाराचं घराणं तर इथे फार जुनं होतं. रोही एकदम मुंगळ्यावर चिडून ओरडली की, अहो, असं कुणाला किती पैसे देऊन त्याचं घरदार घेणं फार अयोग्य गोष्ट आहे. रानपाखराला तुम्ही सोन्याच्या पिंजरात घालून ठेवायला बघताय. विचार करा, दुसरीकडं कुठं राहून ती राणी सुखी होईन का? आणि माणसानं कोणाच्याशी हाय घेऊ नये हो, आपल्याकडं काय कमी आहे. त्यावर मुंगळ्या चिडून म्हणाला, रुया, मी त्या राणीकडनं काही फुकट घेणार नाही, उलट तिला दुप्पट पैसा देणार होतो मी. हे ऐकून रोही जास्तच चिडली आणि म्हणाली, अहो, तुमच्या लक्षात कसं येत नाही? जर राणी ही तर परसवानं आपल्या मुलांबरोबर सुखी आहे तर ती कशाला आपली इस्टेट तुम्हाला विकून इथनं निघून जाईन? आता ती जर आपल्या आईवडिलांकडे गेली तर तिला आपल्या परसूला गमवावं लागेल, आणि कोणची स्त्री पैशासाठी आपलं प्रेम विकणार नाही. त्यात परसू राणीच्या पोराचा बाप आहे. आणि मग रुया मुंगळ्याजवळ जाऊन त्याचा हात हातात घेत म्हणाली, अहो ऐका ना, हे मांजरी गाव आहे ना, हे सातमाईंचं आणि खोताचं आहे. तुम्ही इथं धनगरवाडी बसवायचं स्वप्न बघू नका, नाही तर त्या सातमाईंचा आपल्यावर कोप होईन, आपलं होत्याचं नव्हतं होईन. जर तुम्हाला धनगरवाडी बसवायचीच असेल तर आपण सोलापूरला जाऊ, तिथं बसू. अहो, कुबेराजवळ धन नाही, इतकं धन आपल्याजवळ आहे. तुम्ही उगाच ती स्वप्न बघू नका. तशानं आपलं काही भलं होणार नाही, उलट आपण सगळं गमवून बसू.
तुम्ही इथं खोताशी गावकऱ्यांशी असं झगडत आयुष्य जगणार का? जर तुम्हाला सोलापूरला जायचं नसेल, आपण उरणला जाऊ. बघा, आपण असा कुणाचा संसार तोडू नका हो. तेव्हा एवढा वेळ रुयाचं बोलणं गप्पा ऐकून घेणारा मुंगळ्या एकदम तिच्यावर भडकला आणि म्हणाला, रुया, मी उरणला नाही तर सोलापूरला जाऊन त्या भिकार धनगराच्या झोपड्या घेऊन मी माझा रामशा धनगरवाडी बसवू का? मला या गावाने सगळं काय दिलं आहे. त्या सातमाईच्या आजीच्या नाकावटीचून मी माझी धनगरवाडी इथंच वसवणार आहे. नंतर मला हा लहान गाव मुठ्ठीत घ्यायला जराही वेळ लागणार नाही. आपल्या नवऱ्याचं ते बोलणं ऐकून रुया अचानक म्हणाली, धनी, त्या सातमाई तुम्हाला मांजरीवाडी घेऊ देणार नाहीत. आणि तेव्हाच माझघरातनं तानी धुसफुसत रुईजवळ आली आणि म्हणाली, रुया, अगं सकाळी सकाळी तू मुंगळ्याबरोबर का मांडत बसली बाया? अगं पोरी, आता मुंगळ्यानं दुप्पट रुपये मोजून कुणाची जमीन विकत घेण्याबद्दल तो बोलला, तर त्या सातमाईच्या लोकांनी अगदी आपल्या वाड्यासमोर येऊन जणू त्यांचीच जमीन घेतल्यासारखं त्याला येऊन इथं दम द्यायचा. आता मुंगळ्या काय पण करेल, या सातमाईच्या माणसांना काय झालं? आणि ह्या गोष्टीचा तुला राग यायचा सोडून तूच उलटी मुंगळ्याशी भांडत बसली. मला तर आश्चर्यच वाटलं बाया. आपल्या आईचं हे लांबलचक भाषण ऐकून शेवटी रुया वैतागून म्हणाली, आये, तुला यातलं काय माहिती नाही. एवढं बोलून ती रागानं उठली, माझघरात गेली. तेव्हा तानी पुटपुटत तिच्या पाठोपाठ माझघरात गेली. इथे मुंगळ्या रुही आणि तानी गेल्यानंतर बराच वेळ आपलं डोकं खाजवत विचार करत राहिला होता. त्यावेळी त्याला त्या राणीचाच विलक्षण संताप आला होता. पण त्याचबरोबर त्याला तिच्या अक्कल हुशारीचं कौतुकसुद्धा वाटलं होतं. तिने त्याला आपल्या पाठी सातमाईंच्या वाड्याला घालून चोख उत्तर दिलं होतं. त्यावेळी मुंगळ्याला माहिती होतं की परसू रामोशी आहे, पण तो गप्प बसणारा गडी नाही. त्यात ही रामोशी जात कोणी त्यांच्या मार्गात आडवी आली तर त्याला तोडून टाकायला कमी करत नाही. तेव्हा तो स्वतःशी म्हणाला, परसू गड्या, तो रामोशी असलास तर मी धनगर रे मुंगळ्या. आणि एकदा का मुंगळा गोळाच्या ढेपेला चिकटला तर त्याची मान तोडल्याशिवाय तो त्या गोळाच्या ढेपेला सोडत नाही. मी आता दाजी पवाराच्या इस्टेटीला चिकटलो आहे, त्यामुळं तुम्हाला हितनं निघावंच लागन. पण त्यावेळी असा विचार करणाऱ्या मुंगळ्याला माहीत नव्हतं की मोठा सर्प लहान सर्पाला सहज गिळून टाकतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परसू रामोशी नाही तर तो त्याच्या चिवट धनगर जातीचा आहे, हे सुद्धा मुंगळ्याला माहिती नव्हतं. नंतर त्यांनी शांतपणे विचार करून ठरवलं, आपण जरा हे सगळं प्रकरण शांत होईपर्यंत सबुरीनं घ्यावं. तरीसुद्धा त्या दिवशी तो संतापानं राणी काकूच्या वाड्यात जाऊन तिला म्हणालाच, राणी, तुला काय वाटलं? तू सातमाईंच्या वाड्यात जाऊन माझ्याबद्दल तक्रार केली तर मी घाबरेल का? विचार कर, आज तू सातमाईच्या वाड्याला आपल्या पाठीशी घातलं. उद्या जर तुझं बिंग फुटलं तर हाच वाडा तुझ्या पॅकटात लाथ मारून तुला गावाच्या बाहेर काढेल, कारण तू दाजी पवाराच्या घराण्याला वाट्टा लावला आहे. गावकरी सातमाईंचा वाडा ते कधी सहन करणार नाही. आणि बघ राणी, मी कुणाला घाबरत नाही. मी आता तुला फक्त महिन्याभराची मुदत देतो. एवढं बोलून तो एकदम राणी काकूंच्या समोर उभं राहून म्हणाला, हे बघ राणी, जर तशीच वेळ आली ना, मी आणलेला सगळ्या गावकऱ्यांसमोर नागडं करेल, त्याचा पुरुषार्थ दाखवेल. तुझी बोरमाळ अजून पण रुहीजवळ आहे. आणि मला एक सांग राणीबाई, कुणी शेतकरीने एखाद्या धनगराला आपला भाऊ मानून आपल्या पोराला त्याच्या पायावर कशासाठी घालीन? त्यात सगळं आलेलं आहे. आणि गाव एक वेळ माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पण रुही कशी आहे हे सातमाईच्या वाड्याला माहिती आहे. आणि रुही कधी खोटं बोलत नाही. तिने जर पुढं होऊन त्या दुपारी रानफुलाच्या झोपडीत काय बघितलं हे सगळ्याला सांगितलं तर आमच्या रामशेच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं ना तिने, तर सातमाईचा वाडा त्याच्यावर विश्वास ठेवल. तेव्हा आता तो पूर्ण विचार कर, काय ते ठरव. आणि जर पुन्हा माझी तक्रार करायला कुठं गेली तर मी रामशेची शपथ घेऊन सांगतो, मी त्याच वेळी तुझं आणि परसूचं भांडं फोडील. त्यावेळी राणी काकू काही न बोलता फक्त आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी मुंगळ्याकडे बघत राहिले. तेव्हा बेरकी मुंगळ्याला सुद्धा कसंसं झालं होतं. त्याला अगदी क्षणभर वाटलं की आपण ह्या राणीशी असं वागू नये. तिने जे काही केलं ते तिच्या जागी रुही असती तर तिनेही कदाचित केलं असतं.
कारण गरिबांना गरिबी हा एक शाप वाटतो. आणि दुसरं म्हणजे पोटाच्या भुके एवढी शरीराची भूकसुद्धा महत्त्वाची ठरते. नंतर त्याला अचानक वाटलं, जर माणसाच्या बेंबीखालची ती 4 इंचाची जागाच नसती तर जगात काही वाईट घडलंच नसतं. निदान ही राणीबाई तरी अशी गोत्यात आली नसती. पण नंतर मुंगळ्याला स्वतःच्या विचाराचं हसू आलं होतं. आता त्याने आपल्या रामशा धनगरवाडीच्या पहिल्या पायरीचा विचार करायचं सोडून तो या राणीबाईचा विचार करत होता. त्याने अभावितपणे आपली मान झटकली. मनात म्हणला, मुंगळ्या, मांजरीवाडीतली माणसं फार वांगाळ आहेत. तेव्हा तू फक्त स्वतःपुरता विचार कर. असा विचार करून तो म्हणाला, राणीबाई, तरी मी तुला इथले सगळं आटपण्यासाठी 1 महिन्याची मुदत देतोय. तुला किती पैसे पाहिजे तेवढं फक्त मला सांग. मी तुला ते दुप्पट देतो. फक्त इस्टेटीची कागदपत्र माझ्या नाव कर. नाही, तुला ती करायलाच लागतील. कारण मी तुझं बिंग पडल्यावर कोणी माझ्यावर विश्वास ठेवू दे का नको ठेवू दे, माझं काय नुकसान होणार नाही. नुकसान होणार आहे ते तुझं. पवाराच्या राणीला एवढं सुनवून म्हणजे दम देऊन मुंगळ्या आपल्या वाड्यात आला तेव्हा बस्त्या अंगणामध्ये उन्हात शेकत बसला होता. त्याने मुंगळ्याला असं वैतागून येताना बघितलं. तो मुंगळ्याला म्हणाला, अरे मर्दा, सकाळच्या पारी कुठं गेला होता रे? आणि सातमाईच्या वाड्याची माणसं तुला दम देऊन शन गेली असं तानी म्हणत होता. तेव्हा यो समजा काय आहे? अरे मी शेतामध्ये गेलतो हागाया, त्यामुळं मला काय ठावं नाही. आता यो समजा काय आहे? तसं बस्त्याच्या त्या सरबत्तीला कंटाळलेला मुंगळ्या म्हणला, बाय काय झालं नाही हो, त्या समध्या माणसांचा डोका फिरलाय. मुंगळ्याने आपल्या अक्करमाशी सासऱ्याला परसू आणि राणीबद्दल काही सांगितलं नव्हतं. तसं त्याने रुहीला सुद्धा ती गोष्ट कुणाला सांगू नको हे सांगितलं होतं. त्याला त्या अनमोल गुपिताची चावी फक्त त्याच्या आणि रुहीच्याच हातात हवी होती. त्यात तो दारुड्या बसता. दारू पिऊन जिंकल्यानंतर कुठं काय बोंबलेल याचा भरवसा त्याला नव्हता. आणि त्या धर्म्याला अक्कल अशी नव्हतीच. धर्म्या काय बर्फाचा पुतळा. बानं सांगितलेलं कुठलंही काम निमूटपणे करणारा खालमुंड्या धर्म्या बिंडोक होता. मुंगळ्या आज फार संतापला होता. त्याचा आज दिवसच वाईट चालू झाला होता. तो माझघरात गेला तर रुही भाकऱ्या करता तानीशी काहीतरी बोलत होती. तेव्हा मुंगळ्या आत आल्यानंतर त्या सकाळी भांडलेल्या नवरा बायकोचा एकोपा व्हावा म्हणून तानी उठली, धर्मेच्या खोलीत गेली. आत आलेल्या मुंगळ्यानं रुहीकडे बघितलं तर ती त्याच्याकडे लक्ष न देता आपली भाकऱ्या थापत बसली होती. तसं मुंगळ्यानं तिथला पाठ घेऊन रुहीजवळ बसत तो तिच्याकडे प्रेमानं बघत म्हणाला, रुया, म्या आता कवा राणीच्या मागं जाणार नाही. अगं मना, तू आणि रामशा असताना आता आणि काय पण न गं. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकताच भोळी रुही एकदम खुश होऊन हसली होती. म्हणून तुम्हा बायकांना मी सांगते बरं, कधी तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला अशी लाडीगोडी लावून काही बोललं तर एकदम त्याच्या बोलण्यावर भाळू नका, फसू नका. हे मेले नवरे कधी त्या मुंगळ्यासारखे वागतील याचा भरवसा नाही म्हणून सांगते हो. इकडे दाजी पवाराची राणी या मुंगळ्यारूपी वादळानं फार उन्मळून पडली होती. हा मुंगळ्या असं काही बोलेल याचा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. एकदा तिला वाटलं आपण खरंच आपलं हे घरदार मुंगळ्याला विकावं, इथनं दूर कुठेतरी निघून जावं. तरी नाहीतरी तिला ते कधी जमलं नसतं. इथलं सगळं दाजी पवाराचं होतं आणि आता ते अन्नीचं आणि पर्यायानं तिचं होतं. तिचा परसू, तो रानफुलांचा मळा, ती शेतं, ते मळे, तो जीवापाड सांभाळत होता. एक वेळ ती हे सगळं सोडू शकत होती, पण परसूला नाही. तिची आपल्या परसूवर फार माया होती. त्यात तो वेडा अन्नीसुद्धा त्याच्या सततच्या सहवासानं तिच्या फार जवळ आला होता. मुंगळ्याला हे सगळं विकणं म्हणजे दाजी पवाराच्या घराण्याला आणि सातमाईंच्या वाड्याला फसवण्यासारखं होतं. त्या दिवशी राणी काकूनं परसूला तिचं ते शंकऱ्याला मुंगळ्याची मामाभाच्याचं नातं जोडणं सांगितलं आणि तिचा तो किती मोठा मूर्खपणा होता हेही नीट समजावून सांगितलं. तसंच त्या बोरमाळीची आठवण करून ती आता रुहीजवळ बोरमाळ आहे हेही सांगितलं. नंतर तिला आणि मुंगळ्याला आलेलं एकच स्वप्न, त्यामुळे ती कातळाची जमीन देणं, या सगळ्या घटना कशा त्यांच्या विरुद्ध जात आहेत हे सांगून ती म्हणाली, परसू, त्यात तो म्हणतो अन्नीला सगळ्यांसमोर उघडं करून दाखवणार. परसू, आता काय करायचं? हा मुंगळ्या तर अगदी काळासारखा आपल्या मागे लागलाय रे. त्यात परसू, जर मी मुंगळ्याला इथले इस्टेट विकून दुसरीकडे कुठे राहायला गेले तर माझे आई बाबा भावंड मला एकटं राहू देणार नाहीत.
आणि त्यांच्याबरोबर जाऊन राहणं म्हणजे परसू तुझ्यापासून कायमचं दूर राहणं. आता सातमाईंच्या वाड्याचा मला आधार आहे म्हणून ते सगळेजण माझ्यापासून दूर राहतात, पण आपण इथून कुठे गेलो तर ते सगळे मला सोडणार नाहीत. अरे, आपल्या राणीचं हे बोलणं ऐकून परसू जरा विचारात पडला होता आणि नंतर तो तिला शांतपणे म्हणाला, राणी, आपल्यासारखाच मुंगळ्याचा वाडा देखील गावात आहे, त्यामुळे तो जास्त खोलात जाणार नाही आणि गेला तर त्याला मी बुडवून टाकेल. तू काय चिंता करू नको बघ राणी. तो आता 2 दिवसाच्या मुदतीवरनं महिन्याच्या मुदतीवर आला, यात काय ते समजून घे. तेव्हा नाईलाजानं राणीने मान हलवली होती आणि नंतर राणी मुंगळ्याच्याच चिंतेत असताना ती विचित्र भयानक घटना घडली होती. ती घटनाच इतकी भयानक होती की त्या घटनेनं परसू आणि राणी मुळासकट हादरलेले होते. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे राणीच्या अन्नीचं दुर्दैव. ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर. सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागात, अर्थात कादंबरीच्या सीझन 2मध्ये. पण श्रोते हो, एकच विनंती करतो, एवढे भाग होऊन सुद्धा जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज आत्तावरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.